हीरा, काय करताय तुम्ही? ते मला किती लागलंय बघा धैर्य, म्हणून औषध लावत होते. काही गरज नाहीये, माझं मी लावून घेईल औषध. आणि मला ना जरा वेळ एकटं राहायचंय, तुम्ही जाऊ शकता. हो धैर्य, पण जा हीरा. ठीक आहे धैर्य, जाते हा मी. पण तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. हिच्या तोंडावर 12 वाजलेले दिसतायत. म्हणजे म्हणजे इराने अगदी बरोबर डाव साधलाय. सावी, काय झालं? धैर्य बोलला नाही का तुझ्याशी? कसं बोलणार? तू अशी वागलेस ना त्याच्याशी, मग नाहीच बोलणार ना तुझ्याशी तो. आणि त्याला ना आता त्याची दुसरी बेस्ट फ्रेंड मिळाली, त्यामुळे त्याला तुझी गरज नाही आता. पण फ्रेंडने काल मला सांगितलं की मीच त्याची बेस्ट फ्रेंड आहे. अगं, तुझी समजूत काढण्यासाठी. तू रडत होतीस ना काल, म्हणून. पण बघ, आता त्याच्याकडे ना त्याची बेस्ट फ्रेंड आहे, ती त्याची काळजी घेते, त्याला काय हवं नको ते बघते. तुझ्यासारखी भांडत नाही ती आणि मारत पण नाही. तू तू घेतेस त्याची काळजी, वागतेस नीट त्याच्याशी, म्हणून तुझी गरज नाहीये त्याला. मग कशाला इथे राहतेस? म्हणजे धैर्याची तू बेस्ट फ्रेंड म्हणून इथे राहत होतीस ना. पण आता धैर्याची बेस्ट फ्रेंड कोणतरी वेगळी आहे. मग तो इरा बरोबर बोलणार, इरा बरोबर फिरायला जाणार. मग तू काय करणार? तू एकटीच पडणार ना. मग मी काय करू? आता माझ्या बरोबर कोणी असं वागलं असतं ना, मी नसते थांबले इथे. मी निघून गेले असते. म्हणजे तू असं केलं पाहिजे नाही. म्हणजे तुला इथे राहायचं असेल की नाही तर तू राहा. चल, येते मी. मला पण नाही राहायचं इथं. फ्रेंड माझ्याशी बोलतच नाही.